26 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या सत्रामध्ये आपण मॅच च्या उत्तरार्धामध्ये मात्र ऐकत आवाज मराठीचा गोड आवाज आकाश शेके सरांचं, होम मिनिस्टर ऑफ फेम आणि त्याचा उत्तम निवेदक म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध म्हणून निवेदक म्हणून त्यांची गणना मात्र केली जाते. आणि मी रुपेश पाटील जोरदार अपील इथे मात्र केली जातो आहे. अपील मध्ये फिली मात्र जाणवला जातोय आणि महत्वाची विकेट फलंदाज सलामीला गेले होते, त्यांच्या बॅटमधून षटकार चौकारांची उत्तम सबाजी पाहायला मिळते. ते फलंदाज दीपक भगत बॅक टू द आउट. पहिली विकेट पहिल्या बॉलवरती काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. म्हणून गोलंदाजची एक वेगळी ओळख आहे. रोशनला पाहायला गेलं तर रोशनची पॉवर रोशन पवार दाखवत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट प्राप्त करून दिलाय. महत्वाची विकेट, जी विकेट हवी होती ना ती विकेट प्राप्त करून दिली आहे. कलात्मक गोलंदाजीमध्ये मात्र पाहायला मिळाली आणि खूप छान पद्धतीनं हा सामना मात्र आपल्या बाजूने वळवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला जातोय. का दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला गेलात ना सरसई आणि ज्या पद्धतीनं मात्र आपण खेळ झालेला आहे, कौतुक करावं लागेल. आपण ज्या पद्धतीनं मात्र आपण दोन्ही टीमचा खेळ चांगला आहे. पहिला विकेट गेलाय, सामना अगदी चांगलं होईल. आणखी एक तेज सरार बॉल इथे मात्र पाहायला गेलाय. व्यवसाय गटामध्ये खेळणारे खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेटमधून सुरुवात केली, त्याच्यानंतर बघता बघता आपण पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये नावाचा बोलबाला राहिलाय. रोशन पवारनं मात्र पॉवर दाखवली आहे प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आणि आज ही तीच पॉवर मात्र पाहायला मिळते इथे. आकाश बघा त्रिवासाठी केलाय, वेग पकडलाय, बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चार चौका. पाडा म्हटल्यानंतर एक दर्जेदार टीम सातत्याने राहिली गेली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले, त्यांना माहिती आहे की इथून धावा मात्र मला बनवायच्या आहेत आणि त्या पद्धतीने मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला. परफेक्ट शॉट सिलेक्शन, 4 धावा आलेत आणि या 4 धावेनं धावफलकावरती मात्र इथून सुरुवात होताना मात्र पाहायला मिळणार आहे. चांगला इथून रोशन पवार वरती अटॅक्टिव्ह फलंदाजी आणि तेही जमेची बाजू मात्र पाहायला मिळाले. या पहिल्या षटकामध्ये धावा येतील किती त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे जरूर. परंतु इथून जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकाचा विकेट मात्र प्राप्त करून दिलाय रोशन पवारनं. त्याच्यावरती हल्ला चढवला होता. आता इथे मात्र आकाश भगतनं आणि या 4 धावा खूप महत्वपूर्ण असणार आहेत. गोलंदाज तयार, फ्रंट एंड गोलंदाज, महत्वाचे गोलंदाज, ज्या विकेट टेकर गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चा राहिली गेलेली आहे. रोशन पवार गोलंदाजी मार्गवरती मात्र पाहायला मिळत आहेत आणि आकाश भगत एक वेगळ्या टेक्निकली फलंदाजीचं उत्तम उदाहरण या शॉट मध्ये पाहायला मिळालं. डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. ते सरार आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय आणि या 4 धावा मात्र नशिबाचा चौकार मात्र येताना मात्र पाहायला मिळणार आहे. धावा कशा येऊ पण येणं गरजेचं आहे आणि तेच मात्र पाहायला मिळाला चौकार. 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 8 धावा ज्या धावा हव्या आहेत त्या धावा इथून आलेल्या आहेत. आता पुढे खेळ कसं नेतील ना त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळणार आहे. रोशन पवार फ्रंट फुटला आलेत, खेळण्याचा प्रयत्न, वाव आणखी एक चौकार येतोय का? होय, लॉंग स्टॉप रिझन मध्ये अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. 2 धावा आपल्या टीमसाठी मात्र वाचवल्यात. पण म्हणतात ना फुलपाखरू महिने मोजत नाहीत मात्र क्षण मोजत असतात. क्षण ते आलाय आणि त्यांना पुरेसा वेळ हवा असतो आणि तो पुरेसा वेळ तिथे मिळाला. खूप छान पद्धतीने क्षेत्ररक्षण अर्जुननं मात्र तिथे केलंय आणि आपल्या टीमसाठी 2 धावा इथे मात्र वाचवल्या. 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. जानी स्पोर्ट्स वडपे टीम चांगलं सेलिब्रेशन करतोय तिथे, एन्जॉय करतात जणू काही पिकनिकला आलेत आणि असंच राहावं माणसाने.
हा बॉल चांगला आहे इथे मात्र चांगला आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं आहे खूप छान पद्धतीने मात्र बॉलला कव्हर केले गेले तोपर्यंत मात्र एक धाव मात्र पूर्ण होईल आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा मात्र लागल्या जात आहेत त्या 11 धावा षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय रोशन पवारच्या स्वरूपामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिला विकेट माघारी जात असताना 11 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम कांडीचा पाडा करण वाघे गोलंदाजी मार्ग वरती मात्र षटक क्रमांक दुसरा इथे मात्र सुरू होताना पाहायला मिळते आपल्याला फलंदाज ऑन स्ट्राईक आकाश भगतला पाहतो इथे हा फटका चांगला आहे लांब आणि लांब लचक उंची मिळाली आणि लांबीही मिळाली अंतर कापलंय न्यारलंय पारखलंय ओळखलंय बहार सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सी मार रेषा पार आल्या धावाचा षटकार गुड्डेकरचा बॉल थोडासा मिडल स्टंप वरती होता त्याला परफेक्ट हेरला आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन वरनं मात्र परफेक्ट ऑन ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळाला टायमिंग प्रॉपर होते तिथे मनगटी फटका सजवला गेलाय 17 धावा धावपलकावरती त्याच्यानंतर आणखी एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना अर्जुन पेश करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत ही कलात्मता समर्पित समर्पण गावासाठी गावाच्या नावासाठी मात्र पाहायला मिळते इथे आणि गावाचं नाव लागलं तुमच्या टीमच्या मागे आणि त्याचबरोबर तुम्ही खेळताय त्याबरोबर तुम्हाला मिळालेली संधीचं सोनं करताना येते मात्र ऍज अ क्षेत्ररक्षक पुन्हा पण अर्जुनला पाहतो इथे मागच्या वेळी मात्र 2 धावा निश्चित वाचवल्या होत्या अप्रतिम क्षेत्ररक्षण आताही मात्र इथून धावा वाचवल्यात धावफलकावरती धावा 18 पाहायला मिळतात इथे चांगला फटका इथे मात्र आपण पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रॉपर टायमिंग नाही पाहायला मिळाला आणि गती मात्र बॉलमध्ये नव्हती त्याच्यामुळे इथून हा फटका थोडासा फसलाय की काय चर्चा इथे मनाच्या मनामध्ये मात्र करत असताना फलंदाज मात्र पाहायला मिळतील आकाश भगत एका धावेनं धावफलक 19च्या घरामध्ये मात्र पाहायला मिळते इथे 3 षटकाचा खेळ अंतिम अजूनपर्यंत 9 बॉलचा खेळ बाकी आहे टार्गेट सेट किती केलं जाईल त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल आपल्याला संधी नाहीये गिरकी घेतली फिरकी घेतली बॉल चाललाय गिरगिर 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 गिर सीमारेषा पार आल्या धावा इथून फलंदाज आकाश भगतच्या बॅटमधून 4 चौकार चौकारानंतर धावपलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा 23 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते गोलंदाज करण वाघे मात्र गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतात इथे आकाश भगत ऑन फास्ट स्ट्राईक वरती मात्र चांगल्या फलंदाज 8 बॉल आणि 22 धावांची बहारदार खेळी आकाश भगतच्या बॅटमधून झाले फ्रंट लावून खेळण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर मात्र इथून थोडासा फ्लॅटेट पाहायला मिळालं आणि ओहो चप्पल ते मात्र एक धाव पूर्ण करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न पाहायला मिळाला पण ते रिक्स होती तिथे डेंजर झोनला कदाचित आकाशही गेले असते थ्रू झाला असतं तर आणि त्याचमुळे मात्र निर्णय माघारी घेतले गेले आणि कदाचित तो योग्य होता आपल्याला मात्र इथून दर्शनास येत असताना मात्र पाहायला मिळते करण वाघे 23 धावा धोपलकावरती मात्र पाहायला मिळतात फक्त इथून हलक्या दिशेनं ऑन साईडला मात्र आडव्या बटना मात्र दिशा दिली एकेला दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये यशस्वी झाले हेच कौतुक आहे ना तुम्ही ज्या पद्धतीने हो राग दाखवत आहे खूप छान इथे खेळ कारण तुम्हाला तेच आहे मैदानामध्ये गेल्यानंतर या गोष्टी घडत असतात तेव्हाच हे क्रिकेट तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं मात्र पाहायला मिळत असतं आणि इथून या 2 धावा येत असताना मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा आणि षटक क्रमांक समाप्त झाला इथून दुसरं 2 षटकानंतर मात्र धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 25
षटक क्रमांक दुसरा इथून मात्र करण वाघेच्या स्वरूपामध्ये समाप्त झालाय. 2 षटकानंतर मात्र 25 धावा धावफलकावरती 1 विकेट माघारी गेले. अरुण वाघे गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. वडपे टीमचे कॅप्टन प्लीज आपण लगेच आमच्यावर संपर्क करायचा आहे. वडपे टीम, जाने स्पोर्ट्स वडपे टीम कॅप्टन. मिडल मध्ये खेळून काढल्या अगदी वेगानं बॉल पर्यंत येताना मात्र पाहायला मिळतात. अगदी परफेक्ट संधी आहे तिथे, परंतु फलंदाज पोचलेत. पंच कळवत आहे तिथे आम्हाला आणि तोपर्यंत मात्र बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळतात. परफेक्ट ऑन साईडला मात्र खेचून काढलं होतं, ऑन ड्राईव्ह केलं होतं, परंतु इथून 30 सर्कलच्या अगदीच आतमध्ये मिडॉनमध्ये बॉल मात्र तिथे थांबला गेले. त्याचा फायदा उचललाय का डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते तिथे आणि ते येईपर्यंत मात्र इथून 2 धावा अति जलद गतीने मात्र इथून पूर्ण करताना मात्र पाहायला मिळाले. आणि या 2 धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जाते. त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या गोलंदाजी मार्गावरती. अंतिम षटकासाठी अरुण वाघे हे मात्र पाहायला मिळतात. फलंदाज प्रदीप आणि अंकुश भगत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळते. अंकुश भगत स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला आहेत आणि या आकाश भगत स्ट्राईक एंडला. फटका चांगला, परंतु उंची जास्त, लांबी कमी, तिथे चुकी झाली आहे. आणखी एक शानदार नशिबाचा चौकार मात्र येताना पाहायला मिळते फलंदाज आकाश भगतच्या बॅटमधून. प्रदीप वेले यांच्या बॅटमधून वेळेवरती फटका आलाय आणि आणखी एक ऍडव्हान्टेज मध्ये तिथे संधी आहे परत एकदा रनआउटची, परंतु बघता बघता एक मात्र धाव पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. आकाश भगत आता स्ट्राईकला आले. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहायला गेला तर अप्रतिम धावा आली आहेत आणि बॉल फेस केलेत. 10 बॉल 24 धावांची बहारदारकी. अरुण वाघे आणखी एक भन्नाट बॉल इथे मात्र पाहायला मिळाले. आता लाईन मध्ये अडकलेत. महत्वाची विकेट, महत्वाच्या वेळी मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज अरुण वाघे आणि फॅक्ट टू डग आउट परतावा लागेल माघारी आकाश भगत या मात्र फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय WTC टीम आमचे राहुलजी उलवेकर, पूर्वेश शेगे, विघ्नेश आमचा असेल, सुजल आहे, विघ्नेश आंध्रे आता सध्याच्या टेक्निकल रूम मध्ये ते मात्र पाहायला मिळतात. आणखी एक शानदार इथे मात्र हा बॉल सीमारेषा पार. धावा आल्यात 4 चौकार. धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 36 टॅप केल्या. अंतिम षटकामध्ये मात्र परिपूर्ण मात्र धावा ज्या हव्या होत्या त्या मात्र पूर्ण करण्यामध्ये यशस्वी आणि फलंदाज अंतिम षटकामध्ये मात्र इथून झेल स्वरूपामध्ये मात्र बाद होताना पाहायला मिळतील जितू. आणि धावफलकावरती 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा 36.
सूरज वाघ यांचाही आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकला ताडा जाऊया पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलं मला आणि त्यानंतर मात्र आपण पूर्वदामध्ये मात्र उत्तरदामध्ये मात्र ऐकूया सूरज वाघ यांना. थँक्यू. चला तर ऐकूया या स्पर्धेचे मुख्य कॉमेडिटर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या प्रेझेंट बॉक्स मधून चांगली स्पर्धा कव्हर केली जाते. अकाजी शेके सरांना आपण इथे मात्र ऐकूया. धन्यवाद. भेटूया उद्या रात्री परत एकदा या स्पर्धेच्या बरोबर जोडू. थँक्यू. धन्यवाद. टॅप केलं पॉइंटला तिथे पाहायला गेलं तर आणि एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. जर का तुम्ही जिंकताय ना तर मात्र इथून या मोठ्या स्पर्धेमध्ये एक पाऊल आणखी पुढे मात्र तुम्हाला जाण्याची सुवर्ण संधी उपलब्ध मात्र होणार आहे. विजयासाठी तुम्हाला गरज आहे 37 धावांची. 37 हवे आहेत. रोशन पवार पॉवर मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? मागच्या मॅच मध्ये अगदी स्वस्तामध्ये बाद जरूर झाले होते पण तिथून तुम्हाला सुवर्ण संधी आहे. दीपक भगत बहुत वेग आहे तिथे मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम बॉल हाताळला गेलं. ही मॅच सहजासहजी इथे मात्र सोडली जाणार नाहीये. दोन्हीकडे तेवढीच ताकदवान टीम आपल्याला मात्र पाहायला मिळतात. कांडीचा पाडा आणि व्हाईट बॉल आहे का चेक करायचं. ओके बॅटिंग टीमनं मात्र इथून रिव्ह्यू घेतलाय आणि चेक केलं जाईल. व्हाईट बॉल साठी मात्र इथून अपील करण्यात आलेले आहे. त्यांना माहिती आहे एक एक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यासाठी मात्र जी सिस्टम टेक्नॉलॉजी मात्र जे जे वापरले जातोय ते मात्र टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. आणि अप्रतिम इथे मात्र पाहिलं गेलं तर WTC चे कॅमेरामनचं हे कौतुक करावं लागेल. चांगली क्लॅरिटी चांगलं व्हॉइस ब्रँड इज ब्रँड फेड डिलिव्हरी परफेक्ट मिडल स्टंपवरनं मात्र बॉल डिलिव्हर झालाय. फलंदाज ची शहानिशा इथे मात्र करून देणारा मात्र हा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्यावरती कोणावरही अन्याय होणार नाही. परिपूर्ण या स्पर्धेमध्ये काळजी मात्र इथे घेतली जाईल. ही परिपूर्ण काळजी घेत असताना आपण पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. इथे आणखी एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. शांतीचं क्रिकेट डॉट बॉल आले माप्यासामी आणि त्याचबरोबर शांतीचं क्रिकेट तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. कारण पहिला षटक अगदी नावी घेऊन जात असताना इथे मात्र पाहायला मिळतात. दीपक भगत बॉलला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला जरूर तिथे होता आणि तिथे मात्र थोडासा खराब शॉट सिलेक्शन आणि त्याचमुळे काय तिथं क्षेत्रक्षणी तेवढं ताकदीचं मात्र पाहायला मिळालं का तिथून बॉल निघाला तर तुम्हाला 4 धावा निश्चित मात्र मिळताना मात्र पाहायला मिळालेल्या आहेत. थोडासा मात्र उतरता भाग आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण जर का तपासली तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तपासून शॉट सिलेक्शन करणं खूप महत्वपूर्ण आहे. मागची बाजू अगदी थोडीशी उतरती आहे त्याच्यामुळे बॉल आणखी वेगानं सीमारेषा पार होताना मात्र आधी रात्रभर मात्र पाहायला मिळालं. आपण आता ही फटका तिथे फारस मात्र ताकद एवढे पाहायला मिळालं नाहीये परंतु पॉवर प्लेचा षटक आहे. वेगानं बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार हवा होता तो चौकार आलाय. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून येत्या धावा 4 चौकार. चार धावेनं धावपलकावरती धावा मात्र लागल्या जातात त्या 5 धावा. 37 धावा तुम्हाला 3 षटकांमध्ये बनवायच्या. तर टार्गेट कशा पद्धतीने तुम्ही पूर्ण करताय ते महत्वपूर्ण आहे.
आणखी एक बॉल चांगला इथे मात्र हाताला गेलाय. यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. फलंदाज बाद. जी विकेट हवी होती पहिल्या षटकामध्ये ते विकेट प्राप्त करून दिली आहे. बॅक टू डगआउट परतावा लागेल दिनेश या फलंदाजांना. वेळेचा अपव्यय भरपूर झालाय. उशिरा सामने सुरू झाले त्याच्यामुळे मी विनंती करेन की आपल्याला सकाळी इथूनच आंघोळ करून निघायचं नाहीये. लवकरात लवकर घरी सगळ्यांना जायचं. काही खेळाडूंना इथून मात्र फर्स्ट शिफ्टला जायचं असेल, कोणाची जनरल असेल. आमच्या लाईव्ह वाल्याने सकाळी दुसरीकडे सेटअप लावायचं. आणि मुख्य म्हणजे आमचे आदरणीय या स्पर्धेचे जनक, मुख्य आयोजक जयवंत भस्मा साहेब यांचंही इलेक्शनचा पिरियड चालू आहे. त्याच्यामुळे तेही त्यांचाही शेड्यूल बिझी आहे. पुढल्या वर्षी कदाचित आपल्याला पंचायत समिती सदस्य म्हणून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा चरणी भवानी चरणी प्रार्थना करूया. गणपती बाप्पाला आशीर्वाद, त्यांच्याकडे गणपती बाप्पाकडे आशीर्वाद मागूया त्यांच्यासाठी. भरघोस मतानी ते निवडून येऊ अशी ही ते मात्र आपण प्रार्थना करूया. परंतु इथून पाहायला गेलं तर पहिली विकेट, आणखी एक डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आला आणि महत्वाची विकेट. रोशन पवारची पॉवर काढून घेतली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. बॅक टू डगआउट. सारसे टीम माइंडेड गेम खेळावा लागेल. इथे ज्या पद्धतीने मात्र खेळ फसला गेलाय ना, त्या खेळाला मात्र तुम्हाला हसवावा लागेल. आता कोणता खेळाडू त्या गेमला हसवेल ना, ते महत्वपूर्ण असणार आहे. कारण एक एक बॉल गणित मात्र समीकरण बदलली जातील. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवले जातात. विकेट टेकर गोलंदाजी होताना मात्र पाहायला मिळते. अटॅक्टिव्ह गोलंदाजी आणि अटॅक्टिव्ह खेळ, हे बटरफ्लाय फडफड फडताना मात्र पाहायला मिळतात. व्हाईट बटरफ्लाय, सफेद फुलपाखरं. त्यानंतर मात्र आणखी एक विकेट येण्याचे चान्सेस खूप आहेत आणि तो आलाय. फलंदाज बाद. बॅक टू बॅक इथून मात्र विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज. काय गोलंदाजी केली आहे आकाश या गोलंदाजांनी. फलंदाज बाद. रणजित बॅक टू डगआउट. पाच धावा. अंजू खुश आहेत बघा, चार्जेबल झाले. अज्जूभाई, अजूभाई, अजूभाई, अजू 18 नहीं, कुछ नहीं, मैच में हो. ख्याल खूप छान इथे खेळ इथे मात्र रंगलाय सध्याच्या घडीला. पूर्णपणे खेळाकडे मात्र नियंत्रणेमध्ये मात्र पाहायला मिळतोय. खूप छान खेळ आणि खेळाबरोबर मात्र अप्रतिमरित्या मात्र इथून क्षेत्ररक्षणाचाही नजराणा गोलंदाजी बरोबर करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाले. जबरदस्त. इथून हा आणखी एक विकेट प्राप्त करून देताना मात्र गोलंदाज पाहायला मिळत आहे ते अंकुश. टीम मात्र खेळाला आपल्या बाजूने मात्र परिपूर्ण वळवण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. अशी चर्चा मात्र सध्याच्या घडीला करावी लागेल की ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या फक्त आणि फक्त 5
आणि त्यानंतर मात्र इथून आणखी एक षटक मात्र इथून नावे जात असताना मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना मात्र कांडीचा पाडा. काय गोलंदाजी झाली. आकाश गोलंदाजीसाठी आले क्रमांक 2 साठी. त्याने मात्र महत्वपूर्ण रोशन पवारची विकेट प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर मात्र फलंदाज महेंद्रची विकेट मात्र प्राप्त करून दिली. आणि 2 विकेट या षटकामध्ये आले महत्वपूर्ण. अर्जुन 3 विकेट आलेत माफी असावी. रणजिती बाद झाले. आणखी एक विकेट कदाचित प्राप्त करू शकतात. केली आहे बोलबाला 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 विकेट हॅट्रिक करून मात्र सादर करत असताना मात्र पाहायला मिळतात गोलंदाज आकाश भगत. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. आकाश भगत या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करणारे पहिले गोलंदाज ठरतायत आकाश भगत. पाच बॉल मध्ये 4 विकेट आतापर्यंत मात्र प्राप्त केलेत. एक डॉट बॉल त्याच्यामध्ये मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी. मिडन ओव्हर सुद्धा येईल का त्याची चर्चा. हा बॉल चांगला. मिडन ओव्हरचे स्वप्न थोडेसे मात्र अपुरे जरूर राहतील परंतु हा षटक नावी गेलाय. यशस्वी षटक संपन्न होताना मात्र पाहायला मिळते. आकाश भगत यांच्या स्वरूपामध्ये या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 1 आणि 1 आणि विकेट प्राप्त केले 4. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 विकेट माघारी बॅटिंग करत असताना टीम सारसई 5 धावा 6 धावा. आपला एन्जॉय झाला असेल तर प्लीज आपल्याला कॅप्टनला पाठवा आपल्या इकडे टॉस साठी. वडपे टीम आवाज येतोय का. वडपे टीम आपण टॉस साठी कॅप्टनला पाचारण करा. ओके आलेले आहेत. ओके तुमचे नाहीत का. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र आता आलाय. शेवटचा षटक इथे मात्र मार्गस्थ. 6 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज असणार आहे ती 31 धावांची. आता 5 बॉल 31 समीकरण बदलं गेले कारण पहिला बॉल डॉट आलाय. गुलाबी थंडी खूप छान पद्धतीने अगदी महाबलेश्वरला असल्यासारखं फील तुम्हाला या मैदानामध्ये होताना मात्र पाहायला मिळते. खूप छान बॉल. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हात आलाय. कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट घेण्याचा प्रयत्न आणि या बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे. आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7 धावा. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये अजूनपर्यंत 29 धावांची गरज. 30 धावांची गरज माफी असावी. मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. तिथेही रनआउटची संधी आहे परंतु थोडासा लेझी क्रिकेट म्हणता येणार नाही आहे परंतु मॅच परिपूर्ण आपल्या बाजूने आहे. त्या पद्धतीने मात्र स्वतःच्या बॉडीला मात्र इथून थोडासा मात्र आराम देत असताना मात्र पाहायला मिळत आहे ते क्षेत्ररक्षण करणारी टीम कांडीचा पाडा. अर्जुनला पाहतोय ते ऑन स्ट्राईक. हा फटका चांगला आहे. धावा इथे मात्र किती मिळते त्याची चर्चा परंतु बॉल अज्ञात वसात सीमारेषा पार. अर्जुनच्या बॅट मधून उशिरा का होईना परंतु आपला क्लास दाखवणारा हा येतोय षटकार. गोलंदाजी मार्ग वरती चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं होत होती परंतु हा षटकार आलाय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय परंतु इथेही धावा मात्र येताना पाहायला मिळतील. आणखी धावा आल्यात इथे 4 आणि चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. विजयासाठी गरज असणार आहे ते आता येणारे बॉल असणार आहे ते 1 आणि एका बॉल मध्ये मात्र 18 धावांची गरज. आता एका बॉल मध्ये 18 कशा पद्धतीने बनल्या जातील त्याची शंका त्याची चर्चा पाहायला मिळेल परंतु दूर आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या अगदीच जवळ कांडीचा पाडा हा संघ आणि यस डेफिनेटली पुढे वाटचाल करताना मात्र पाहायला मिळते टीम कांडीचा पाडा. कॉंग्रॅच्युलेशन टीम कांडीचा पाडा. कांडीचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आता टीम वडपे हा संघ मात्र खेळणार आहे. चला वडपे आणि कांडीचा पाडा
आपण शेवटची मॅच आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळेल. मी कांडीचा पाडा कॅप्टन